की उद्धार हरीच्या नामे सगळ्याला सामावून घेणार हा वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा, त्याचे निष्ठावंत भक्त संत बाळूमामा. तुकाराम महाराज म्हणतात, मामा तुमच्या कीर्तीचं वर्णन मी करू शकत नाही. का मी पदित कीर्ती वाणू का हो तुकोबराया, का बाळूमामाच्या कीर्तीचं वर्णन करू शकत नाही? कारण मामा या विश्वामध्ये आले, या भूतालावरती आले, त्या पाठीमागे काहीतरी कारण आहे. आज या जगाची भ्रमंती करत करत आदमापूरचा देव आपल्या भूमीमध्ये येऊन विराजमान झाला. गेले कित्येक वर्ष झाला आपण सगळे मामाची भक्ती करतो. या आज बाळूमामा या गावामध्ये आले, या माळावरती येऊन मामा बसले, त्या पाठीमागं कारण या मामा तुमच्या गावात आले, त्या पाठीमागचं एकच कारण या उद्धाराया जना जर जेव्हा तू मामा सामान्य जर जीवांचा उद्धार करण्याकरता आज बाळूमामा इथं आले. पण आले म्हणणे विजय अवतार त्यासाठी घेतला अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जना जर जेव्हा सामान्य जर जीवांचा उद्धार करण्याकरता मामा आले. बर आज जर बाळूमामाने या गावामध्ये येऊन आमच्या सगळ्याचा उद्धार केला असेल तर उद्धार केला म्हणजे नेमकं काय केलं तुकाराम महाराज ते सांगा. माहिती आहे आम्हाला बाळूमामाने उद्धार केला, मग नेमकं केलं काय? ऐका. वाढवलं सुख, वाढवली भक्ती, वाढवला भाव, वाढवला धर्म आणि कुळाचार नामे ठेवायचे. या विश्वामध्ये भगवंताच्या नामाचा प्रचार बाळूमामाने केला. बघा तुम्ही, जिथं बाळूमामाचं मंदिर आहे, जिथं बाळूमामाची पालखी, जिथं मामाचा अधिष्ठान आहे, तिथं सुख या, भक्ती, भाव, नामाचा जागर आहे, आनंद या, मामाला जे आवडतं ते भजन कीर्तन चालू या. बरोबर का नाही? हे सगळं या का तर मामा आले म्हणून. बरं मला खरं सांगा, आज जर या तुमच्या गावामध्ये संत सद्गुरू बाळूमामाचं हे मंदिर झालं नसतं, अधिष्ठान नसतं, तर या वेळेला तुम्ही इथं काय करत असता? खरं सांगा. कीर्तनात बसलाय अजिबात किती पैसे द्याव, डोळा येऊन बसला असता माळावर, किती पैसे दिले? पैसे दिला असतं तरी नसतो आम्ही आलो. कोण यायला बसलंय, कोण मोकळं या कामधंदा सोडून? नाही नाही नाही, आम्ही नसतोच आलो इथं. पैसे दिला असतं तरी आम्ही नसतो आलो, पण आम्हाला आज इथं यावं लागले कारण मामा आमच्यासाठी आले. उद्धाराया जन जर जेव्हा उद्धार केला म्हणजे केलं काय? सुख वाढवलं, भक्ती वाढवली, नामाचा जागर केला, भजन कीर्तनाचा आनंद मामाने दिला. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ह्या मामाच्या दरबारामध्ये हजारोनी लोक येत आहेत. प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार होतोय. जो कोणी या बाळूमामाच्या मंदिरावर आला, ज्याच्या कपाळाला भंडारा लागला, त्याच्या आयुष्याचं कल्याण झालं. बहुतेक मामाने या जगामध्ये आल्यानंतर सगळं सोडून दिलं, तुमच्या आमच्या कल्याणासाठी मामाने कंबर कसली. जाळोनी संसार बैसलो अंगणी ही अवस्था प्राप्त केली. बाळूमामाने संसार सोडला, आईचा बापाचा त्याग केला, बायकोचा त्याग केला, स्वतःचं लेकरू डोळ्यासमोर चिरडून मेलं, एकाही शब्दाने कुणाला न दुखवता सगळं सोडून दिलं. आणि मामाने एक ध्येय धरलं, या जगाचं कल्याण. आणि या जगाचं कल्याण करण्याकरता आज बाळूमामा वनवन फिरतायत, गावोगावी जाऊन मंदिरामध्ये विराजमान होत आहेत, त्या मूर्तीमध्ये स्थापन होऊन जगाचं कल्याण मामा करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, या बाळूमामाला नेमकं उपमा द्यावी कशाची? नाही, बाळूमामा नेमकं आहेत कशासारखं झालं असं. एक दिवशी संत जगद्गुरु तुकाराम महाराज पहाटेच्या पर्यामध्ये देवपूजा करत होते मामा. आणि बहुतेक देवपूजा ही पहाटे असते बरं का. माझ्यासारख्या पाप्याला कवा जमत नाही. तर गोवाला घरी जायला तर रोज 3 वाजते ते रातच्या. नाही, दिवस उगवल्यावर आम्ही करतो, नाही देवपूजा आम्ही करतो, पण दिवस उगवल्यानंतर. मुळात देवपूजा शास्त्राने ही पहाटेची ब्रह्ममुहूर्तात दिवस उगवायच्या आधी. तुकाराम महाराज पहाटेच्या पर्यात गोपीचंद उघडत होते, देवपूजा चालू आहे. पण गोपीचंद का उघडत होते? गोपीचंद का उघडायचं? आपण वारकरी लोक दररोज चंदनाचा टिळा कपाळाला लावतो, आणि माझं मत असं आहे, जो चंदनाचा टिळा लावतो तो वारकरी असतो. बहुतेक आपण रोज चंदनाचा टिळा घरी देवपूजा करत असताना लावतो. का उघडायचा चंदन? एक तर स्वतःला लावाय, दुसरी गोष्ट असं देवाला लावाय. बरं देवाला लावायचा, स्वतःला लावायचा का? त्याचं बी कारण आहे. का आम्ही स्वतःला लावायचा गोपीचंद? त्या पाठीमागचं कारण आहे. का आम्ही स्वतःला लावायचा भंडारा? त्या पाठीमागचं कारण आहे. बाबा माणसाचं नशीब कुठं असतं? बोल चला बोललं तर कीर्तन आहे. कुठं असतं मामा? इथं असतं का नाही? महिला मंडळ सहज त्रास झाला तरी तुम्ही कपाळ पडवून घेताय, काय बाया माझ्या नशिबाला गो गया. का हो? कारण माणसाचं नशीब कुठं असतं आजीबाई? इथं. इथं भगवंताचा वास आहे, इथं देव राहत असतो. जर तुम्ही रोज कपाळाला चंदनाचा ठिळा लावाल, गोपीचंद लावाल, बुक्का लावाल, बाळूमामाचा भंडारा लावाल, तर ऐका, जर दररोज कपाळाला माझ्या बाळूमामाचा भंडारा लावाल तर हृदय कळवळ